राज्यातल्या 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत आहे। यंदा रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुदत होती। राज्यभरातल्या सर्व ठिकाणी मतदानाची तयारी आता पूर्ण झाली आहे आणि मतदान केंद्रांना छावणीचं स्वरूप आलंय। उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाल्यावर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनिमित्त अगदी अनपेक्षित आणि चक्रावून टाकणाऱ्या युत्या आघाड्या पाहायला मिळाल्या। तसंच अनेक नेत्यांनी केलेली विधानं सुद्धा चांगलीच गाजली। मात्र निवडणुकांमध्ये कोणाचा डंका वाजणार आणि कोणाला धूळ चारली जाणार हे 3 तारखेला स्पष्ट होणार आहे। तर आज शेवटच्या दिवशी राज्यभरात काय चित्र होतं हे आता आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत। पश्चिम महाराष्ट्रातून नाझीम मुल्ला, उत्तर महाराष्ट्रातून मुकुल कुलकर्णी आणि कोकणातून आपले प्रतिनिधी सदाशिव लाड सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवात आपण करूया पश्चिम महाराष्ट्रापासून। नाझीम, कशा प्रकारचा शेवटच्या दिवशी प्रचार झाला आणि आता प्रचार संपल्यानंतर काय चित्र आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या तोफा अखेर थंडावलेल्या आहेत। मात्र या पश्चिम महाराष्ट्रात जर आपण बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा आधी बालेकिल्ला होता। खास करून पुण्याचं बोलायचं झालं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा बालेकिल्ला मानला गेलेला आहे। त्यातले बारामतीचे नगरसेवक जरी स्थगित झाली असली तरी उर्वरित जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला मैदानात पाहायला मिळाले आणि त्यांना सत्ता काबीज करण्यासाठी त्यांनी जंग पछाडलेला आहे। परंतु त्यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी उभे ठाकल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। नक्कीच नाझीम, कोकणामध्ये काय चित्र होतं आपण बघूया। सध्या कोकणात जो सामना रंगलाय त्याविषयी अधिक जाणून घेऊया सदाशिव लाड यांच्याकडून। सदाशिव, कोकणातला सामना, आज संपलेला प्रचार आणि सध्याचं चित्र। सिंधुदुर्गात प्रचाराची रणधुमाई जी आहे ती संपलेली पाहायला मिळते। सर्वच पक्षांनी या प्रचारात धुरळा उडवलेला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्गात येऊन मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ठिकाणी प्रचाराच्या सभा घेतल्या आणि धुरळा उडवला, त्यामुळे प्रचारात कुठेतरी जान आलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्गातील 4ही निवडणुकीत एकूण नगराध्यक्षपदासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत, तर 77 नगरसेवकाच्या निवडणुकीसाठी 270 उमेदवार रिंगणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर नाशिकमध्ये काय चित्र होतं आपण बघूया। मुकुल, नाशिकमध्ये कशा प्रकारचा प्रचार रंगला आणि काय नेमकी इक्वेशन्स आहेत? बरोबर आहे, नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक उत्तर महाराष्ट्रामध्ये अत्यंत चुरशीची ठरली। मंत्री माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन, याचबरोबर एकनाथ खडसे, बाळासाहेब थोरात या सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणूक होती। जयकुमार रावल यांनी त्यांची निवडणूक ही बिनविरोध केली, तर गिरीश महाजन यांच्या पत्नी ह्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहे। संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ, मात्र या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस पक्षाची पंजा ही निशाणी दिसली नाही। तसंच मुक्ताईनगर या एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची देखील निशाणी आपल्याला कुठेही बघायला मिळाली नाही। निश्चित। मुकुल, धाराशिवमध्ये काय चित्र होतं आपण बघूया। अप्पासाहेब शेळके आपल्यासोबत आहेत। अप्पासाहेब, धाराशिवमधलं चित्र आणि प्रचार संपल्यानंतरची स्थिती। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांचा विचार केला तर 48 नगर परिषदा आणि 11 नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होतं। मात्र जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं 4 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायत याचं मतदान पुढे ढकललेलं आहे। त्यामुळे प्रत्यक्षात उद्या 44 नगर परिषदेसाठी मतदार होणार आहे। मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यावर जर विचार केला गेला तर राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबातल्या राजकीय वर्चस्वाची ही निवडणूक आहे। तिकडे दुसरीकडे परळीमध्ये असं बघायला गेलं तर मुंडे बहीण भाऊ
पहिल्यांदाच या नगर परिषद निवडणुकीसाठी एकत्र लढताना पाहायला मिळतात. त्यांच्या विरोधात खासदार बजरंग सोनवणे आव्हान उभा करू पाहत आहेत. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सध्याचं चित्र आहे. चौघांनाही धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल आणि आपापल्या भागातलं चित्र तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.